आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. शहाद्यात विकास की निष्काळजीपणा? एसटी बस खड्ड्यात अडकली. नगराध्यक्ष उपाध्यक्षांच्या वादात नागरिक भरडले जात आहेत का? शहादा शहरात विकास सुरू आहे की नागरिकांच्या जीवाशी खेळ? नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या राजकीय संघर्षात सामान्य नागरिक भरडले जात आहेत का, असा सवाल आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नाशिकहून शहाद्याकडे येणारी एसटी बस शहरात प्रवेश करताच पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी खोदलेल्या आणि मुरमाने भरलेल्या भागात अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेने शहरातील विकास कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. रस्त्याच्या अगदी कडेला पाईपलाईन टाकणे, खड्डे योग्य प्रकारे न भरणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. शहरात विकास कामे सुरू आहेत की अपघातांना आमंत्रण दिले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे ही घटना नगराध्यक्षांच्या कार्यालय आणि निवासस्थानाजवळ घडल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील रस्त्यांची दुर्दशा, अपूर्ण कामे आणि वाहतुकीचा वाढता धोका यावर आता जबाबदार कोण, याचे उत्तर नागरिक मागत आहेत. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यातील वादाच्या चर्चा दरम्यान शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे का? विकास कामांवर लक्ष कोण देणार? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? कंत्राटदार, संबंधित अधिकारी की नगरपालिका प्रशासन? शहादेकरांना आता आश्वासन नव्हे तर सुरक्षित आणि दर्जेदार विकास कामे हवी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. वेदांत पाटील, ब्युरो रिपोर्ट, ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, शहादा. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.